अँड द नेक्स्ट परफॉर्मन्ससाठी आपण पुढे वळत आहोत. अर्थात कुठल्याही लग्न घरामध्ये जेव्हा लग्न असतं तेव्हा नवरदेवाची जी बहीण असते तिचा एक वेगळा मानपान असतो. आपल्या भावाची आयुष्यभर ती काळजी घेते आणि आपल्या भावाला तळहाताच्या पोटाप्रमाणे ती सांभाळत असते. आईनंतर खूप मोठी जबाबदारी ती घेत असते. अर्थात तिचं लग्न होईपर्यंत तीच एक दुसरी आईच असते. परंतु जेव्हा ती घर सोडत असते किंवा तिचं लग्न होऊन ती तिच्या घरी जात असते तेव्हा आईविषयी तिच्या मनामध्ये काहीतरी भावना असतात. आणि अर्थात त्याच भावना आपल्या आईला या ठिकाणी त्या डेडिकेट करत आहेत. अर्थात वरराजा शंभूराजे यांची बहीण सोनालीजी आईसाठी एक गाणं या ठिकाणी त्या सादर करतायत. डान्स परफॉर्मन्स जरा जोरदार गाणं स्वागत करूया. मंचावर आमंत्रित आहेत सोनालीजी, जोरदार गाणं स्वागत करूया. ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत, ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत. भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत, जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल पाए. जन्मों की दीवारों पर हम प्यार अपना लिख जाए. ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है. काजल को मेरा सलाम, जुल्फों के काले काले बादल को मेरा सलाम. हो तेरी आंखों के मतवाले काजल को मेरा सलाम, जुल्फों के काले काले बादल को मेरा सलाम. घायल कर दे मुझे यार तेरी पायल की झनकार, सोनी सोनी तेरी सोनी हर अदा को सलाम. सलाम इश्क 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 सलाम इश्क, सलाम इश्क 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 सलाम.
काय सुरुवात केली तुम्ही. बरं, आमचे मित्र शंभू राजे यांच्या मातोश्री कुठे आहेत, आई कुठे आहेत? आई जरा यावर एक मिनटं स्टेजवर. मॅडम तुम्ही घेऊन या त्यांना. परफॉर्मन्स सुरू केला आणि लगेच तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. या इथे सेंटरला या दोघीजणी पण. हां आई आता तुम्ही इथे उभे राहा, थोडं पुढे या. हां थांबा. ओके, कसं वाटतंय आज? छान वाटतंय. बरं वाटतंय? छान बरं मला सांगा, पोराचं लग्न जमलंय तेव्हापासून काही फरक जाणवला का तुम्हाला? जाणवला ना. काय फरक जाणवला? छान छान म्हणजे? छान वाटतंय. फोन बिझी येतो का जास्त जरा? नाही. आई नेहमी आपल्या मुलाला सपोर्ट करत असते. बरं, आता आई साहेब आहेत. बरं आई साहेब, शंभू राजे आणि बहिणी असे हे किती भाऊ बहीण आहेत सगळे? 2 बहिणी एक भाऊ. तो एकटाच आहे. 2 बहिणी. 2 बहिणी. दोन्ही बहिणीचे लग्न झाले आणि हे सगळ्यात लहान एकुलते एक चिरंजीव. अरे बापरे, एकुलते एक चिरंजीव गव्हर्नमेंट सर्वंट होत नसते पण हे झाले. जर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत जाऊ देत. खूप मेहनतीने गव्हर्नमेंट सर्वंटची त्यांनी पद मिळवलेलं आहे. बरं आई साहेब, आता बरं आई साहेबाला पाहून वाटत नाही तुम्हाला एवढे मोठे मोठे लेकर आहेत म्हणून? मला असं वाटतं आई साहेब संतूर साबण वापरतात काय, आहे का नाही? बरं आता आई साहेब, तुम्हाला मी याच्यासाठी बोलवलं की तुम्हाला हे गाणं त्यांनी डेडिकेट केलं. तर माझी एक रिक्वेस्ट अशी आहे की आई साहेब इथंच थांबणार. ते जे गाणं सुरुवातीचं होतं ते तुम्ही यांच्या आजूबाजूला सोबत घेऊन त्यांना 1 मिनिट, माझी रिक्वेस्ट. राईट? ओके सर, प्लीज प्ले करा सोनालीजींचा एक परफॉर्मन्स 1 मिनिटाचा आई साहेब सोबत. के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत, ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत, भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत, जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल पाए, जन्मों की दीवारों पर हम प्यार अपना लिख जाए, ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का. थँक्यू 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 सो मच. आई साहेब इकडे या तुम्ही. आईला वापस घेऊन या इकडे. आई तुम्ही लई इमोशनल इकडे या. आई साहेब या जरा इकडे. रिलॅक्स झालं तुम्ही? काही बोलायचं तुम्हाला नाही? पण मला असं कोण वाटायला लागलं की मी नवरीकडून अँकरिंग करायला लावलं जस का शंभूराजेच नांदायला चाललेत. असं काही नाही ना? नवरी आपल्याच घरी येणार आहे? हां आनंद आहे असं. बरं, पहिल्यांदा तुम्ही जेव्हा आमच्या वहिनीला पाहायला गेलात, अर्थात रोहिणी मॅडम यांना, तुम्हाला मुलीमध्ये काय म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आवडली बरं? सगळीच छान आहे. खोटंच नाव ठेवायला जागा नाही. अरे वा, क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे बरं. आई मस्तपैकी फ्रेश बसा तुम्ही, एकदम मस्तपैकी. हां ओके, थँक्यू सो मच सोनालीजी. माझ्या रिक्वेस्टवर तुम्ही 1 मिनिट या ठिकाणी परफॉर्मन्स केला. आणि आईबद्दल काही गोष्टी सांगायचं म्हटलं की ज्यांचे आई वडील सध्या हयात आहेत किंवा तुमच्या सोबत आहेत, तर त्यांची सेवा जास्त नाही, फक्त संध्याकाळी घरी गेल्यावर त्यांचे थोडेफार 5 मिनिटं का होईना त्यांचे हातपाय चेपा किंवा त्यांना काही जेवला का, तुम्ही उठला का किंवा बसला का एवढंच विचारा. मला माहिती आहे पुरुष मंडळी असताना आपल्यावर कामाची जबाबदारी खूप मोठी असते, परंतु एक लक्षात घ्या, ज्यांच्या जवळ आहे त्यांनी त्यांची कदर करून नक्की रोज त्यांची सेवा करा. जेवण वगैरे त्यांना रोज विचारा. एकदा सोनाली मॅडमसाठी जोरदार टाळ्या होऊन ज्यांनी एवढा सुंदर परफॉर्मन्स आईसाठी डेडिकेट केलेला आहे.